शर्टाच्या हातांचे फोल्ड वरती दंडापर्यंत सरकावले आणि स्टेअरिंग व्हीलचा ताबा घेतला आणि डोळ्यात फायर घेऊन देवाय स्वतःशीच बोलला, आय एम कमिंग बेबी गर्ल. कार अशा स्पीडमध्ये घुसवली की त्या रस्त्यावर आग लागली. आगीच्या लाटात जणू उसळल्या रात्रीच्या त्या काळोखाच्या काळ्या समुद्रात. जे बात हिरो. पाठीमागच्या सीटवर बसलेले सिक्युरिटी ऑफिसरची डोकी गरगरून गेली. पण ह्या रांजाला आता जगाची पर्वा होतीच कुठे? त्याच्या डोळ्यासमोर तर फक्त त्याची हीर होती, त्याची विरजा, त्याचं प्रेम. सगळ्यांना तसंच थिजलेल्या अवस्थेत सोडून तो रांजा आपल्या प्रेमाला घ्यायला झुमकन निघाला. पण धडधड करत गाडी धावत होती, पण त्याच्या धडधडत्या धावत्या हृदयापेक्षा जास्त वेगाने नाही. जान जान जान, माझं जान, माझं प्रेम, माझं प्रेम. सगळं जग आज त्याच्या पायाशी आलं होतं. त्याला एक क्षणही आता वाया घालवायचा नव्हता तिच्यापासून. मी पोचतोच आहे पिल्लू, फक्त काहीच मिनिटात. डोळे आनंदाने भरलेले, तसंच रस्ते पेटवत त्या काळोख्या रात्री त्या डांबरी काळ्या रस्त्यावर आपल्या हृदयातलं पेटतं तुफान गाजवत सिकंदर परत निघाला होता प्रेमाचं विश्व जिंकायला. त्याचा सगळा तापा डोळे फाडून तोंड आ वासून त्या काळ्या रस्त्यावर अगदी दूरवर उमटलेल्या त्या आगीच्या पेटत्या रेषांकडे बघत होता. त्यांची पापणीही खाली पडली नव्हती तोपर्यंत त्या नागमोड्या पेटत्या सौदामिनी दृष्टीआड गेल्या होत्या. तसे ते सगळेच भानावर आले आणि त्या ट्रॅफिक जॅममधून सुटायचा प्रयत्न करत एकामागून एक देवाय गेला त्या दिशेने कार घेऊन सुसाट निघाले. गुड्डी डान्स बार. देवाय त्या गुड्डी डान्स बारच्या समोर उभा होता, आपलं भरलेलं हृदय घेऊन. फक्त काहीच अंतर आणि त्याची जान त्याच्यासमोर. ओठात हसू आणि डोळ्यातले अश्रू दोन्ही त्याला आवरता आवरत नव्हते. दुरून आपल्या गाड्यांचा ताफा धडाधड येताना त्याला दिसला, तसं त्याने लांबूनच त्यांना हात दाखवत थांबण्याचा इशारा केला. जॉन, राणा, जोसेफ, सितारा सिंग सगळेच थांबले आणि त्यांच्या पाठीमागे त्या सगळ्या गाड्यातून उतरून ते सगळे समोरच बघत होते की आता त्यांचा बॉस काय करतोय. देवायने त्या उद्ध्वस्त बारवरून परत एकदा आपली भरली नजर फिरवली आणि आपल्या पायातील बूट्स काढून ठेवले. त्याने त्याच्या माणसांना इशारा केला, तसे त्यांनी पण पटापट आपल्या पायातले बूट्स काढले. कुठलाही आवाज न करता पटकन त्या बारला चारही बाजूंनी घेरलं. सगळ्यांचे फोन पटापट सायलेंट मोडवर गेले होते. कुठलाही आवाज करायचा नाही, स्पष्ट सूचना होती. देवाय स्वतः अगदी शांतपणे एक एक पाऊल अलगद टाकत त्या ॲस्बेस्टोसच्या छोट्या पुतळ्यांपर्यंत आला. सगळा तो बार उद्ध्वस्त होता. सगळं फुटलेलं खाली पडलेलं होतं तिथे. फक्त ही पुतळे सोडून अजिबात धूळ नाही की काही नाही. एकदम स्वच्छ, नीट अँड क्लीन. मगाशी त्या खाली पसरलेल्या धुळीत पाऊलखुणा शोधताना त्या सगळ्यांचं सारं लक्ष खाली धुळीवर होतं. सजावटीसाठी गेटच्या स्टार्टिंगपासून कोपऱ्यात गेलेल्या त्या ॲस्बेस्टोसच्या आतमधून पोकळ असलेल्या पुतळ्यांकडे कोणाचंच लक्ष गेलं नव्हतं. त्यांना लक्षातच आलं नव्हती आप्पाची ही ट्रिक. देवायने अलगदपणे रांगेतला पहिला पुतळा वर उचलला. अगदी हलकाच होता तो आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्या पुतळ्याखाली लपलेल्या काही पाऊलखुणा. गॉट यू. देवायचे डोळे आनंदाने चमकले. एक एक पुतळा उचलत विरजाच्या पावलांच्या ठशाचा पाठलाग करत देवाय पुढे जाऊ लागला. आप्पाने जिथे विरजाची पावलं पडली होती तिथे ते पुतळे ठेवले होते, पण ती पुतळ्यांची रांग मुद्दामहून सरळ गेलीच नव्हती. गेटपासून सुरू होऊन कोपऱ्याच्या कडेकडेने, मग बारच्या पाठीमागे, वाकडी तिकडी, पाठीमागे पुढे अशी चालत बारच्या भिंतीला लावलेल्या एका होर्डिंगसमोर येऊन थांबली. देवायची अपेक्षा होती की ती रांग एकतर पाठीमागच्या किंवा पुढच्या दारासमोर येऊन थांबेल, किंवा तो बारबालांना पळून जाण्यासाठी गुप्त दरवाजा होता, ज्याच्या बाहेर गेल्यावेळी विरजाला पळताना त्याच्या माणसांनी पकडलं होतं. तसं काही असेल, पण तसं काहीच नव्हतं. एका जुन्या पुराण्या डिजिटल होर्डिंगसमोर तो उभा होता. आता ह्या बंद पडलेल्या होर्डिंगचं काय करू हाच प्रश्न देवायला पडला. त्यातल्या निऑन कांड्या तर कधीच तुटून खाली पडल्या होत्या. देवाने सगळीकडे चाचून बघितलं, कुठेच काहीच कळ सापडत नव्हती. वैतागून त्याने रागाने हलवून बघितलं तर कुठला तरी खटका दाबला गेला आणि ते तुटकं फुटकं होर्डिंग दारासारखं सरकन सरकलं. कदाचित जुनं झाल्यामुळे आतून कडी व्यवस्थित बसली नव्हती नीटपणे. त्या काळ्या पोकळीकडे देवाय धडधडत्या अंतकरणाने बघत होता.
देवाय पुढे झाला. त्याची बाकीची माणसं पण पुढे येण्यासाठी सरसावली तर त्याने बोटानीच नाही सांगितलं. तरी पण राणा, जॉन, सितारा सिंग, जोसेफ कोणीच ऐकायला तयार नव्हते. त्याच्यासोबत येणार म्हणून कधी नव्हे ते हट्टालाच पेटले होते. देवायने लालबुंद रागाने आपल्या हातांच्या मुठी कडाकड वाजवल्या. त्याचा भडकलेला चेहराच पुरेसा होता त्यांना थांबवायला. ह्यापुढे मी आणि माझ्या प्रेमाच्या मध्ये कोणीच नाही, तुम्ही सुद्धा नाही, संतापाने फिसकारला तो. राणाला पटकन आपण मांडवगडच्या दरीत काय केलं ह्याची आठवण झाली. तो लगेचच वरमला. पुढे कोणाची काही बोलण्याची हिंमत झाली नाही. देवाय त्या काळोख्या पोकळीत शिरला तसं ते सगळेच आपली गन लोड करून तयारीत राहिले कुठल्याही प्रसंगासाठी. जॉनने लगेचच सगळे इमर्जन्सी प्रोटोकॉल ॲक्टिवेट केले. इतक्या वेळपासून देवायच्या सगळ्या ताफ्यावर आकाशातून लक्ष ठेवून असलेले चॉपर बारपासून काही अंतरावर खाली जमिनीवर उतरले. कुठल्याही परिस्थितीसाठी ते सगळेच तयार होते, एकदम रेडी. इथे देवायने त्या काळ्या पोकळीत धडधडत्या अंतःकरणाने प्रवेश केला. हृदयातलं काहूर डोळ्यात माजून त्या अंधारात आपल्या जीवाला शोधत होतं. पिल्लू, कुठे आहेस तू? जान. थरथरले श्वास. तसाच मूकपणे तिला साथ घालत तो अनवाणी पायांनी चाचपत पुढे सरकत होता. वरती छताशी काहीतरी उजळलेलं वाटलं, काहीसं मंद प्रकाशित. हात पुढे केला त्या दिशेने तर हाताला एक छोटीशी स्टेअरकेस लागली लाकडी. अलगद तो चढू लागला. 1 पायरी, 2 पायरी, 3 पायरी. प्रत्येक पायरी एक एक युगासारखी वाटत होती त्याला. तसाच अलगदपणे तो कसलाही आवाज न करता वरती जाऊ लागला. 2 पावलं दिसली लंगडत जात असताना आणि तो श्वास रोखून खालीच बसला. ती होती प्रत्यक्ष त्याच्यासमोर. त्या लाकडी पायऱ्यांवर बसलेला तो आतल्या आत हुंदके दाबत रडत होता. त्याच्या डोळ्यासमोरच लंगडत चालत जाणारी ती अडखळती पावलं अगदी मन भरून बघत होता. त्याचे भरले डोळे आरजव करत होते तिच्यासाठी. कितनी बातें याद आती है, तस्वीरें सी बन जाती है, मैं कैसे इन्हें भूलूं, दिल को क्या समझाऊं, कितनी बातें कहने की है, होठों पर जो सहमी सी है, एक रोज इन्हें सुन लो क्यों ऐसे गमसुम हो, क्यों पूरी हो न पाई दास्ता कैसे आई है ऐसी दुरिया. तो एक एक पायरी वर चढत जात होता त्याच्या नजरेसमोर उलगडणाऱ्या तिच्याकडे बघत. दोनों के दिलों में छुपा है जो एक अनजाना सा गम, क्यों हो पाएगा वह कम कोई क्या कहे. दोनों ने कभी जिंदगी के एक मोड़ पे भी जो पाई है कैसी वह तन्हाई, कोई क्या कहे. कितना वीरान है ये समा, सांसों में जैसे घुलता है धुआं, कैसी गई है ऐसी दुरिया. कितनी बातें याद आती है, तस्वीरें से बन जाती है, मैं कैसे इन्हें भूलूं तुमसे आज यूं मिलके, दिल को याद आए लम्हे कल के, ये आंसू क्यों है छलके, अब क्या कहे. देवायवरती येऊन एका टेबलाला टेकून भरल्या डोळ्यांनी तिच्याचकडे बघत होता. किती वर्षांनी बघत होता तिला? जन्मांनी. मेणबत्तीच्या मंद प्रकाशात ती काहीतरी आवरत होती. काही खाण्याचे पदार्थ असावेत. अगदी 5च पावलांच्या अंतरावर होती ती. पण ते अंतरही ओलांडून तिच्याकडे जायची हिंमत नव्हती त्याच्याकडे. मी हे अंतर तोडून तिच्याकडे गेलो आणि ती गायब झाली तर? डोळ्यांसमोरच्या त्या मृगजळाला हात लावायची त्याची हिंमत होत नव्हती. ते सुंदर परिपूर्ण चित्र विस्कटून जाईल ह्याची भीती. फुटक्या नशिबावर अजूनही विश्वास नव्हता. तसाच मूकपणे रडत तिला बघत बसला. लांब सडक केस कापून लहान केले होते, मानेपर्यंत रेंगाळतील इतकेच मोठे. त्या केसांची एक पोनी अर्धी विस्कटलेली, अर्धी त्या केसांच्या रबरात अडकलेली. नेहमीचा साधा ट्रेडिशनल पंजाबी ड्रेस जाऊन त्या जागी डेनिमची जीन्स आणि हुडीवाला टी-शर्ट आलं होतं. त्याने कधीच तिला ह्या पेहरावात इमॅजिन केलं नव्हतं. विरजा आणि जीन्स? एक मिश्किल हसू त्याच्या डोळ्यात उतरलं. गालातल्या गालात हसत मोठ्या कौतुकाने तो तिच्याकडे बघत होता. इथे या सगळ्या घडामोडीपासून बेखबर विरजा आपल्याच विचारांच्या गर्दीत हरून गेली होती. विरजा मनातल्या मनातच, उद्या सकाळी अपॉइंटमेंट आहे, सकाळी लवकर उठून गेलं पाहिजे, निघणं गरजेचंच आहे. पण हे आप्पा का आले नाहीत अजून? कुठे राहिलेत? मनगटावरच्या घड्याळाकडे विरजाने बघितलं. मेणबत्तीच्या मंद प्रकाशात काटा 11कडे सरकताना तिला दिसला. मग काहीतरी जाणवलं, काहीतरी वेगळं पण तितकंच परिचित. तिने थोडं लक्ष देऊन ऐकलं तर तिला खूपच शांतता भासली वातावरणात. ती जेव्हा आली होती तेव्हा समोरच्या रस्त्यावर जास्त नाही पण थोडीशी तरी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची गर्दी होती.
गाड्यांच्या टायरचे आवाज, हॉर्नचे आवाज कानावर पडत होते. पण आता अचानक सगळंच बंद झालं होतं. अगदी सुनसान, अगदी चिडीचूप. ती लक्ष देतच होती की मध्येच एक हलकासा ओळखीचा मंद मंद उष्ण श्वास तिला जाणवला. तो स्पर्श, ते अस्तित्व त्या हवेतूनही तिच्यापर्यंत पोहोचलं. विरजाचं शरीर थरारलं, काळीज खाली बसून गेलं. तो 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 पाठीमागेच उभा होता. वेळ खूप मंद जात होता आणि दोघांच्या दरम्यान गोठून गेलेला तो काळ काय पाठीमागे सरायचं नाव घेत नव्हता. ना तो हलत होता, ना ती आपल्या जागेपासून. दोघांना एकाच जागी गोठलेल्या उपस्थितीत उभं राहून किती वेळ झाला कोणास ठाऊक. तो तिला पाठमोरं बघत अनमिष नेत्राने मंद मंद हसत होता. किती बघू, किती साठू काळजाच्या ह्या दोन कुप्प्यामध्ये, असं झालं होतं त्याला. तिलाही माहीत होतंच, तो तिच्या पाठीमागेच अगदी काहीच पावलांवर उभा आहे. प्रेम, विरह, वेदना, दुःख सगळ्या भावनांचा कल्लोळ माजला होता आतमध्ये. वाटत होतं पळत जावं आणि घट्ट बिलगावं त्या सागराला. सगळं सामावून घ्यावं त्याला स्वतःत, अन स्वतःही त्याच्यातच विरघळून जावं. परत कधी कोणीच वेगळं करू नये म्हणून केवळ एकच अस्तित्व बनून उरावं मागे. एकरंगी, एकरूपी, विरजाचा देव आणि देवचीच वीरा. पण तरीही ती मागे वळली नाही, धावली नाही आवेगाने त्याच्याकडे, कोसळली नाही त्याच्या मिठीत. त्याच्या आतमध्ये मोठ्या मुश्किलीने सावरत आवरत उभी होती विरजा, मनात उभरून आलेल्या त्या भावनांच्या वादळांपासून स्वतःला. निश्चयाचे दोरखंड पाठीमागेच थांबवून ठेवत होते की नाही विरजा, परत नाही, परत नाही. वारंवार स्वतःला बजावत होती भरल्या डोळ्यांनी की आता बास. किचन काउंटरच्या ओट्याला कसं बसं धरून ठेवलं होतं त्या अशक्त हातांनी. पायांना कंप सुटला होता. इतक्या वर्षानंतर त्याच्या अस्तित्वाने हादरून गेली होती ती. 5 वर्ष, तब्बल 5 वर्ष त्याच्यापासून दूर राहिली आणि आज असं अचानक एकदम समोर. प्रचंड धक्का बसलेला, डोळे आणि काळीज एकदम गच्च झालेलं. खूप मोठा कालावधी मध्ये उलटून गेला होता. पण आजही तेवढंच वेडं प्रेम, जगात कोणाला समजणार नाही इतकं वेडं, इतकं जास्त आणि इतकं निरपेक्ष. तरीही परतली नव्हती ती. काही महिन्यातच कळालं होतं की तो जिवंत आहे, तरीही नाही. कारण तिने डोळे अधिकच गच्च करून घेतले आणि एक गोळी सुसाट करत देवाच्या हृदयाला भेदत बाहेर निघून गेली. धाय! तो आक्रोश, ते दुःख, त्या वेदना, तो अनंतकालचा विरह, ते शापित दुर्दैव. बास, आता काहीच नको. डोळ्यातून पाण्याच्या धारा खळखळ करत वाहत होत्या. विरजा गवताच्या पात्याप्रमाणे थरथर कापत तशीच किचन काउंटरला पकडून उभी होती. किती म्हटलं तरी तिथून पळून जाण्याचंही त्राणही तिच्यात उरलं नव्हतं. तो तिलाच बघत होता, भावनांचे पूल सावरत. 5 पावलं, फक्त 5 पावलं, एवढा तो धडपडत तिच्यासाठी सारं जग पादांक्रांत करून आला. पण तरीही ती 5 पावलं, ते इतकुसं अंतर त्याच्याकडून पार केलं जात नव्हतं. तिच्यापर्यंत पोचलं जात नव्हतं. जान कळवळत होता आतमधून. शेवटी हृदयाचे विखुरलेले तुकडे एक जागी गोळा करून तो सिकंदर आपल्या जागेवरून उठला आणि हळूहळू आपली ती दमदार पावलं टाकत तिच्या दिशेने चालू लागला. डोळे पाण्याने काठोकाठ भरलेले, एक एक आठवणी डोळ्यांसमोरून तरळून जात होत्या. जिंदगी लेके आई है, बीते दिनों की किताब घेरे है, अब हमें यादें बेहिसाब. तुटत जात होता परत त्या आठवणींनी. तिची आपल्या आयुष्यातली सुटलेली साथ आठवून. क्या कहूँ दुनिया ने किया मुझसे कैसा बेरहुकुम था, मैं जीऊँ लेकिन तेरे बगैर नाता थे ओ कहते थे जो मेरे लिए तुम हो गैर कितने सितम हम पे सनम लोगों ने किए तेरे लिए हम है जिए हर आंसू है पिए दिल में मगर जलते रहे चाहत के दिए तेरे लिए तेरे लिए. तिच्याजवळ येतो, आपल्या दोन्ही गुडघ्यावर झुकला. संपूर्ण शरणागती एका सम्राटाची आपल्या प्रेमापुढे सपशेल हार. खाली मान झुकून तो बसलेला जाणून विरजा हळूहळू पाठीमागे वळली. तिच्या पायांशी होता तो. काळीज तुटलं तिचं. त्याला उचलायला गेली तर त्याच्या हृदयात वाजणाऱ्या त्या ठोक्यांनी तिला थांबवलं. आता चालू आहोत, पण तू आल्यावर माहीत नाही कधी बंद पडू. घाबरून लगेच मागे सरकली ती. लगेचच देवा एखाद्या दिनवाण्या याचकाप्रमाणे तिच्या पायांशी बसला होता. आय लव्ह यू हात जोडून तिला बोलला. विरजाचं काळीज तिथेच ठप्प झालं आणि कोसळली त्याच्या मिठीत. नुसती रडत होती आणि तो तिला सावरत स्वतःच वाहून जात होता अश्रूंच्या महापुरात. दुःख दुःख दुःख, वेदना वेदना वेदना, अंतच नव्हता त्यांच्या त्रासाला.
इतक्या वर्षांचं सगळं वाहून जात होतं त्या अश्रूत. सावरणं आवरणं मुश्किल होऊन गेलं होतं त्या मनाच्या बंधनांना. पण आता कोणाची भीती होती? एक झाले होते देववीरा. आता कुणाची पर्वा? विरजा घुसमळत जात होती त्याच्या छातीशी. अजूनही विश्वास होत नव्हता की खरंच ती त्याच्या जवळ आहे. हात सारखा त्याच्या हृदयावरून फिरत होता आणि कधी काळी तिथे त्याला लागलेल्या गोळीच्या जखमांनी स्वतः रडत होती. देवाय तिला घट्ट मिठी मारत तिच्या केसात मान घुसळवून तिच्या अस्तित्वाचा तो पहिला गंध स्वतःच्या श्वासात भरून घेत होता. किती वर्षांनी वेडे ते श्वास तरी जान 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 म्हणून त्याच्या वेड्या काळजात नाचत संपूर्ण शरीरभर फिरले. त्याच्या डोळ्यातलं पाणी विरजाचा खांदा ओला करून गेले. ती तुटत होती, कोसळत होती त्याच्या त्या वेड्या प्रेमाच्या पुढे. परत एकदा हरत होती हतबलपणे. पिल्लू, अस्पटशी हाक त्याच्या ओठातून बाहेर पडली आणि तिचा सगळा विरोधच संपला. देवची वीरा, वीराचा देव, वीराचा देव, देवची वीरा. फक्त बस. आता त्या जगात त्या दोघात तिसऱ्या कोणाला प्रवेशच नव्हता. वेड्यासारखा कवटाळत होता. केसांवर, ओठांवर, चेहऱ्यावर सगळीकडे आपल्या ओठांचे स्पर्श करत होता. सामावून घेत होता तिचा कण न कण स्वतःत. विरजाला सहन होत नव्हतं. सतत त्याचे ते धडधडणारे हृदय जाणवत होतं. कधीही बंद पडेल, कधीही बंद पडेल. सारखं तिला धमकावत होतं. घाबरली ती. त्याच्या घट्ट मिठीतून सुटायचा जीव तोडून प्रयत्न करू लागली. वेड्या त्या देवला कळलंच नाही तिच्या जीवाची ही कुतरहोड. तो तिला अजूनच घट्ट ओढून घेत होता स्वतःत. शेवटी सगळी ताकद पणाला लावून तिने त्याला धक्का दिला. जास्त लांब नाही फेकला गेला देव, फक्त 2 पावलंच, पण तरीही त्याला आश्चर्याचा धक्का बसला. जान, ओठातून शब्द बाहेर पडले. बास बास करत थरथर कापत विरजा पाठीमागे सरकली. खूप अवघड जात होतं तिला असं वागणं, पण तिला ते करणं खूप गरजेचं होतं. तिच्याबरोबर असण्यापेक्षा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात तो जिवंत असणं महत्त्वाचं होतं तिच्यासाठी. आणि तिच्या त्या फुटक्या नशिबाने कधीही त्याला आपल्या पंजात ओढून घेतलं असतं. विरजा हळवी पण त्याच वेळी अत्यंत कठोर होत त्याला बोलली. आता नाही. देवाने घाबरत अस्वस्थ होत तिला विचारलं. आता काय नाही? काय नाही जान? विरजा रडत, आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत, मनातले हुंदके काळजात दाबत मोठ्या कठोरपणे बोलली. देव वीरा नाही, मी आणि तू नाही. आता जे आपल्यात होत होतं ते कवटाळणं, ते प्रेम करणं नाही. वेड्यासारखं एकमेकांची जगाच्या अंतापर्यंत वाट बघणं नाही. देवाई थिजून सगळं ऐकत होता. काय बोलते ही? माझी जान अशी बोलू शकत नाही. तिच्या देवाईपासून वेगळी कसं काय? आधीच दुखावलेलं मन अजून दुखलं गेलं. तो उठून उभा राहिला. पुढे झाला तर ती किचन काउंटरच्या मागे सरकायचा प्रयत्न करू लागली. झटकन खेचून घेतलं त्याने तिला स्वतःकडे. तिचा चेहरा ओंजळीत घेत एकदम एकदम दुखावलेल्या स्वरात बोलला. पिल्लू, हे तू काय बोलतेस? देववीरा नेहमीच एकत्र आहेत आणि हे कोणीच बदलू शकत नाही. कोणीच वेगळं करू शकत नाही त्यांना आता. पण मला नकोयस तू, विरजा जोरात ओरडली. किती वेदना होत होत्या हे बोलताना तिचं तिलाच माहीत. देवायचं काहीच तुटत होतं तिचं रिजेक्शन ऐकून. तिला नकोय आपण? टेक बॅक थॉस वर्ड. परत घे ते शब्द मागे, फिरवते वाक्य पाठच्या पाठी. तो जवळजवळ पेटलाच तिच्यावर. वेदनेने कळवळत होता, अस्वस्थ होत होता प्रत्येक क्षणी. सारं जग म्हणत होतं तरी हार मानली नाही. आज समोर आहे तर सरळ नाही म्हणते. नको हवंय म्हणते. खूप तुटत जात होता आतमधून. पेटून उठत होतं रक्त. पण विरजा ठाम होती. नकोच हवाय म्हणत होती. तो वेडा हतबल होऊन तिला समजवायला गेला. ऐक ना ग पिल्लू, असं काय करतेस? माझा सगळा मान, सगळा स्वाभिमान, हा श्वास, हा प्राण सगळं तुझ्याच पाशी. तूच अंत, तूच सुरुवात. आजपासून तू जे बोलेल तसंच वागेन. जे तू सांगेन तेच करेल. उठ म्हटलं तर उठेन, बस म्हटलं तर बसेन. जसं सांगितलं तिथेच त्याच जागी. अगदी तसूभरही तुझ्या मनाच्या विरुद्ध वागणार नाही. प्लीज नाही म्हणू नको. तुझ्या पायाशी आजन्म तुझा गुलाम बनून राहीन. माफ कर प्रत्येक चूक, प्रत्येक गुन्हा, प्रत्येक पाप. पाहिजे तर शिक्षा दे, पण परत ये. सारखा कळवळून तिच्याकडे भीक मागत होता तिच्या होकाराची. पण ती हट्टी विरजा ऐकतच नव्हती. आतल्या आत धाई मोकलून रडत होती. कसं सांगू देव तुला, कसं समजावू? वी आर नेव्हर मेड फॉर इच अदर. जेव्हा आपण एकत्र येतो विध्वंसाशिवाय काहीच उरत नाही मागे. वी वेर नेव्हर मींट टू टुगेदर.
वी वेअर नेवर सपोस्टेड टू फेल इन लव्ह इन फर्स्ट प्लेस. देवाय मात्र तिची विनवणी तिच्याकडे करत तिला समजावत, थोडंसं तरी प्रेम कर ना गं माझ्यावर. 5 वर्ष झाले, 5 वर्ष तुला बघितलं नाही. तुला थोडीशी आठवण आली नाही का गं माझी? काही वाटलं नाही की मी कसा जगत असेल? चिडलेला तो नुसता कोसळत होता आतमधून प्रत्येक शब्दानिशी. तरी परत गेला तिच्याकडे. सॉरी बोलला तिला. तू म्हणेल ते सगळं करेन मी. सगळं सोडून टाकीन. हा पैसा, हे साम्राज्य. शेवटी सहन न होऊन विरजा जोरात ओरडली त्याच्यावर. कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच. तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का मिस्टर ठाकूर? नाही राहायचंय मला तुमच्याबरोबर. ही एवढीशी गोष्ट तुमच्या डोक्यात का शिरत नाही? हे एवढंसं बोलतानाही तिची सगळी ताकद पणाला लागत होती. थरथर कापत रागाने ती देवायला बघत होती आणि देवाय थक्क होऊन तिला. खरंच खूप बदलली होती ती, खूपच. पण देवाही मागे हटणाऱ्यातला नव्हता. तेवढ्याच ठामपणाने तो तिच्या डोळ्यात पाहत रोखून बोलला. आणि मी मगापासून तुला सांगतोय, समजावतोय, ते कळत नाही का? प्रेम करतोय तुझ्यावर, तुझ्याबरोबर संसार करायचा आहे, ही इतकीशी गोष्ट तुझ्या डोक्यात जात नाही का? विरजाला रागाने बोट दाखवत, सॉरी मिसेस ठाकूर, पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे असं काहीच होणार नाही आता. तुम्ही माझ्या होत्या आणि माझ्याच राहाल. आणि आता तुम्ही माझ्याबरोबर माझ्यासोबत चलत आहात आपल्या संसारात परत. मिस्टर अँड मिसेस ठाकूर दोघेही पेटून उठले होते एकमेकांवरील प्रेमासाठीच, पण एकमेकांच्या विरुद्ध. विरजा हळवी होत रडत, खूप सहन केलंय मी देवाय, अक्षरशः आहुती दिली आहे स्वतःची तुमच्या प्रेमात. जेव्हा मी तुमच्या प्रेमात पडली अगदी पहिल्या क्षणापासूनच खूप मोठी किंमत चुकवत आली आहे मी. पण आता नाही होत माझ्याने सहन. नाही आहे माझ्यात ताकद परत ते सगळं सहन करायची. परत सगळ्या त्याच दुष्टचक्रातून जायची. थकून गेले मी मिस्टर ठाकूर नशिबाचे भोग भोगून. तुमच्यावर केलेल्या प्रेमाची किंमत चुकून. प्लीज स्टॉप हिअर ओनली. प्लीज डोंट गो फर्दर. इथेच थांबूया, पुढे जाऊया नको. देवाय हतबलतेने तिला डोळ्यांनी समजावत होता की असं नाही होणार पिलू. आय विल प्रोटेक्ट यू. मी रक्षण करेल तुझं, तुला सांभाळेल, नाही पोहोचू देणार कुठलं दुःख तुझ्यापर्यंत. पण ती बोलतच जात होती भावनेच्या भरात. आजपर्यंत माझ्याबरोबर झालं ते सगळं सहन केलं, पण त्यांना काही झालं तर, त्यांच्यावर काही आलं तर, आणि ती जागीच थिजून गेली की काय बोलून बसली मी हे. विरजा दहशतीने समोर बघू लागली. भावनाशील झालेल्या देवायला सुरुवातीला तर काही कळलं नाही, पण तिच्या विस्फारलेल्या डोळ्यातली भीती दिसत होती आणि हळूहळू अक्षरे उमटली जात होती त्यात. त्यांना. विरजाचं ते वाक्य, आजपर्यंत माझ्याबरोबर झालं ते सगळं सहन केलं, पण त्यांना काही झालं तर, त्यांच्यावर काही आलं तर, सारखं सारखं त्याच्या डोक्यात फिरत होतं. कोण ते? प्रश्न उमटला डोक्यात. नको बघू विरजा, नको बघू. विरजासारखी स्वतःला बजावत होती त्या दिशेकडे न बघण्यासाठी. पण आईच ती. आपल्या पिल्लांच्या काळजीने तिचं लक्ष गेलंच त्या कोपऱ्यात. देवायने बरोबर तिची भिरभिरणारी नजर हेरली आणि कोपऱ्यात बघितलं. एक छोटासा पोटमळा होता वरती. फक्त 7-8 रुंद पायऱ्या चढून गेल्यावर. धावला तसा तिथे. विरजा पाठीमागून आक्रोशत होती, नाही देव नाही. पण तिच्या आक्रोशाची पर्वा न करता तो सरळ वरती चढतच जात होता. आपल्या अधोपायामुळे विरजाला त्याच्या पाठीमागे पळता नाही आलं. तिने थांबवायच्या आधीच देवाई वरती पोहोचला होता. त्याच्या डोळ्यांसमोर 4-4.25 वर्षांची 2 नाजूक पिल्लं एकमेकांच्या मिठीत गाठ झोपली होती. एकाने अगदी प्रोटेक्टिव्हपणे आपल्या लहानपणीला मिठीत ओढून घेतलं होतं. देवाच्या आतमध्ये भावनांचा इतका कल्लोळ माजला होता की काय सांगावं. तो सारखा त्या लोकरीच्या बंडलाकडे बघत होता. एक मुलगा आणि एक मुलगी, ट्विन्स, त्याचा अंश. थरथरत्या हातांनी त्याने त्यांच्या नाजूक एवल्या हातांना चेहऱ्याला स्पर्श केला. झोपेत विस्कटलेले केस उगाचच सरळ केले. मन नुसतं उचळमळून आलं होतं बाप झाल्याच्या भावनेने, पण व्यक्त करायला जमत नव्हतं. तसंच वाकून त्याने त्या दोघांना आपल्या मिठीत भरून घेतलं. झोपेत चुळबुळली ती पिल्ले, पण परत आपल्या बापाच्या उबदार छातीशी आपल्या एवल्या हातांनी कवटाळून झोपून गेली. निरागस, निर्मळ ती, त्याचा अंश ती, आणि इतकी वर्ष तिने माझ्यापासून लपवून ठेवलं. डोळ्यात नुसता जाळ उठलेला. भडकून त्याने तिच्याकडे बघितलं आणि विरजा हादरली.
थोड्या क्षणांपूर्वीच अपार प्रेम असलेल्या त्या नजरेत आता तिच्यासाठीचा तिरस्कार, दुःख, वेदना, अपार संताप, धोका दिल्याची भावना होती. जणू पेटता अग्निकुंभच होता तो, तिला जाळून टाकण्यासाठी सज्ज झालेला. विरजा थरथर कापत होती त्याच्या नजरेसमोर. क्षमाही मागू शकत नव्हती आता ती त्याची. इतकी वर्षे लपवून तिने त्याला त्याच्याच मुलांपासून दूर ठेवलं होतं. त्याच्या रक्तापासून आपल्या पिलांची पापे घेऊन त्यांना एकदा परत छातीशी कवटाळून अंथरुणात व्यवस्थित झोपवून दिलं आणि मग सगळ्या जगाचा संताप घेऊन तिच्याकडे वळला पेटता ज्वालामुखी बनवून. दुसरा कोणी असता तर आतापर्यंत उभा आडवा जाळला असता जागच्या जागीच. पण ही तर त्याची जान होती, त्याची प्रिय बायको, त्याचं एकमेव प्रेम. तिनेच त्याला धोका दिला, फसवलं. गेली 5 वर्ष तो जिवंत आहे माहीत असून स्वतः तर परतली नाही, वरतून त्याच्या मुलांनाही त्याच्यापासून दूर ठेवलं. संतापाने नुसता फुटत होता लावा, अपमानाने नुसता जळत, मोठ्या मुश्किलीने स्वतःला आवरत होता. नाहीतर ती एवढीशी विरजा जोशी त्याच्या हातांनी नक्कीच चिरडली गेली असती आज. विरजा त्याचा रौद्रावतार बघून घाबरून गेली. धडपडत पायऱ्या उतरून खाली पळू लागली. पण त्याआधीच त्याने तिला गाठलं आणि खाली किचनमध्ये नेऊन एका भिंतीला जाऊन आदळलं. खूप आवरत होता तो स्वतःला, पण काही गोष्टी आता त्याच्याही सहनशक्तीच्या पलीकडे गेल्या होत्या. डोळ्यात आग आणि डोक्यात राग घालून तो तिच्याकडे संतापाने बघत होता. तो काही बोलण्याच्या अगोदरच विरजा त्याला बोलली, मी आजपर्यंत काहीच मागितलं नाही देव, आज मागते. चिडला तो, संतापाने फुतकारला. माहीत आहे ती काय मागणार. आज नाही विरजा, आता आजच हवंय, माझा हक्क बनतो. एवढ्या वर्षानंतर नक्कीच, विरजा हट्टाने बोलली. नंतर माग, सगळं जग तुझ्या पायाशी आणून ठेवेल, पण आज नाही, आत्ता नाही. तो जीव तोडून कळवळून संतापून तिला बोलत होता. विरजा निश्चयाने ठामपणे बोलली, तू आमच्या आयुष्यातून कायमचा दूर जा, खूप दूर, परत कधीच येऊ नकोस. देवाचे पेशन्स लेवल संपले होते. तो भडकला, संतापाने ओरडला तिच्यावर. काय सारखं सारखं दूर जा दूर जा. हा, मी ते जीव तोडून एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय, मगापासून तुला समजावतोय, तर तो मोठ्या मुश्किलीने बनलेला हा घर परिवार तोडायला निघालीस. एकतर इतक्या वर्षांपासून माझ्याच मुलांना दूर ठेवलं. मी बाप नव्हतो का त्यांचा? माझा हक्क नव्हता का त्यांच्यावर, तुझ्यावर? त्या चुकांचं तर काहीच वाटत नाही, वरतून अजून दूर लोटतेस, निघून जा म्हणतेस कायमचं. तुला काहीच वाटत नाही का माझ्याबद्दल, की तुझं प्रेमच आटलंय माझ्यावरचं? इतकी कशी बदललीस तू विरजा? संतापाने कोसळत त्याने विचारलं तिला. तशा आपल्या ओल्या पापण्यावर करत विरजाने त्याच्याकडे बघितलं. माझं प्रेम जरी आटलं असेल तरी तुझं प्रेम अजूनही आहे माझ्यावर. खूप खूप प्रेम करतोस अजूनही, अगदी मन भरून करतोयस. तुला माझा हा हट्ट पूर्ण करावाच लागेल. कधीच काहीच मागितलं नाही देव मी तुझ्याकडे आजपर्यंत. भीक समजून हे वचन माझ्या पदरात टाक. तुला तू माझ्यावर करत असलेल्या प्रेमाची शपथ. दूर जा कायमचा आमच्या आयुष्यातून, नाहीतर आम्ही निघून जातो. परत कधीच फिरू नको मागे, एकदाही वळून बघू नको आमच्याकडे. शपथ तुला माझी, माझ्यावरच्या प्रेमाची. देवायला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावून विरजा निर्जीव झाली. तो मात्र कण मरत होता. एकदा त्याने भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघितलं, एकदा त्या पोटमाळ्याच्या दिशेने. तिचा चेहरा ओंजळीत घ्यायला गेला तर तिने चेहराच फिरवला दुसरीकडे. काळीच तुटलं त्याचं तिथे. रडत रडत दूर झाला. सालं अश्वस्था मासासारखं शापित जिनच नशिबी होतं शेवटपर्यंत त्या सिकंदरच्या. एकटा, त्या अनंताच्या पोकळीपर्यंत एकटा, आणि प्रत्येक तुकड्यात लाख वेळा तुटलेला. पण मरण नाही सालं नशिबात. हा श्राप काही असा इतक्या सहजासहजी थोडी दूर होणार होता? इतक्या लवकर मुक्ती कशी? तसाच तुटत आतल्या आत कोसळत मूकपणे तो एक एक पाऊल टाकत तिच्यापासून दूर झाला आणि खालच्या जिन्याच्या दिशेने जाऊ लागला. विरजाचं काहीच तुटत होतं त्याला त्या अवस्थेत बघून. ती भरल्या डोळ्यांनी स्वतःच्याच हातांनी उद्ध्वस्त केलेला आपला संसार बघत बसली. त्या लाकडी जिन्याजवळ जाताच देवाय थबकला. नाव? भरल्या डोळ्यांनी तरीही जाता जाता प्रश्न केलाच. विरजा, देवांश, देवचा अंश. देवाने डोळे गच्च मिटून घेतले. प्रेम करतो तिच्यावर, का हे एवढं अवघड आहे? डोळ्यातले अश्रू संपत नव्हते आणि हृदय तुटायचं थांबत नव्हतं. परत डोळे उघडून प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघितलं.
विरजा देवयानी देव आणि विरजा मनात, पण ह्याचा अजून एक अर्थ होतो मनात. मांडवगडच्या दरीच्या पाहिलेल्या पांढऱ्या आकृतीला आठवत स्वतःशीच देवयानी देव अनु, माहीत नाही काय बघितलं काय नाही, पण मन मात्र शेवटपर्यंत ह्या नावाभोवतीच घुटमळत होतं अनु. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.